नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे, त्यानंतर दिवाळीसुद्धा येते. मग आपल्या महिलांची एकच गडबड चालू असते, ती म्हणजे घर क्लिनिंग करण्याची. भरपूर महिला आता त्या कामाला लागलेल्या आहे, परंतु तुम्ही या सोप्या ट्रिक्सने जर तुमचे घर जर स्वच्छ केले तर तुम्हाला कमी मेहनतही लागेल आणि सोप्या ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचतील सुद्धा. अगदी कमी वेळेमध्ये जर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं असेल, ते पण स्मार्ट ट्रिकने, तर आज आपण वेगवेगळ्या 5 पद्धती या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपल्याला क्लिनिंग करायचं म्हटलं की आपण सर्वात आधी सुरुवातीला अशा प्रकारचे घरामध्ये जे जाळे आले असतात ते आपण स्वच्छ करतो. परंतु हे जाळे स्वच्छ करताना तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की सर्व जे जाळे आहे ते बघा अशा पद्धतीने झाडूला लागतं आणि पुन्हा आपल्याला हा झाडू स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, कारण त्यामध्ये पूर्ण छोटे जे जाळे असतात ते अडकून बसतात आणि ते स्वच्छ करण्यासाठी देखील आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. तर असं होऊ नये यासाठी बघा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे झाडू. जो झाडू आपण जाळे काढण्यासाठी वापरणार आहे बघा, तो झाडू आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला वरच्या साईडने एक प्लॅस्टिकची कॅरी बॅग बांधायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, यामुळे तुमचं भरपूर काम जे आहे ते सोपं होणार आहे. ते कसं ते पुढे बघूया. तर बघा, अशा पद्धतीने जे जाळं आहे, ज्या ठिकाणचं जाळं आपल्याला काढायचं आहे त्यावरती फक्त हे अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि बघू शकतात जे जाळं आहे ते एकतर खाली पडतं किंवा त्या पिशवीला व्यवस्थित लटकून राहतं. यामुळे झाडू स्वच्छ करण्याची आपली जी मेहनत, एक्स्ट्राची मेहनत जी आहे ती या ठिकाणी कमी होणार आहे आणि यामुळे जाळं तर निघतंच, पण त्याचबरोबर आपली मेहनतही आपल्याला कमी घ्यावी लागते. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही ही स्मार्ट ट्रिक वापरून तुमच्या घरातील जाळे नक्कीच स्वच्छ करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि रिझल्ट बघा, सगळे जे जाळं आहे ते बघा अशा पद्धतीने पूर्ण कॅरी बॅगवरती अडकून राहिलेलं आहे. काही जाळं डायरेक्टली खाली पडलेलं आहे. यामुळे बघा झाडूमध्ये एकही जाळं अडकलेलं नाही आणि त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं झाडू स्वच्छ करण्याचं जे काम आहे ते या ठिकाणी वाचलेलं आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते, आपल्या घरामध्ये भरपूर असे छोट्या साईजचे बघा, म्हणजे ज्या ठिकाणी आपला हातही जात नाही आणि झाडूही जात नाही अशा प्रकारचं काही फर्निचर असतं. मग त्यामध्ये टेबल असतो, कॉट असतो, बेड असतो, भरपूर काही वस्तू असतात की ज्या ठिकाणी आपण आपला झाडू व्यवस्थित जात नाही किंवा हातही जात नाही. खूप छोटीसा स्पेस खाली असतो. या ठिकाणी खालच्या साईडने जर तुम्हाला क्लिनिंग करायचं असेल तर एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक कार्डबोर्डचा पुठ्ठा. तुम्ही असा एखादा ड्रेसमध्ये वगैरे पॅकिंग आलेला जो पातळ असा पुठ्ठा असतो तो देखील या ठिकाणी वापरू शकतात. आणि आपल्याला एक कॅरी बॅग घ्यायची आहे. अशा पद्धतीने पुठ्ठा जो आहे तो कॅरी बॅगमध्ये टाकायचा आहे आणि बघू शकतात ज्या ठिकाणचं तुम्हाला हे क्लीन करायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित आता आपल्याला हा जो पुठ्ठा आहे बघा व्यवस्थित तुम्हाला टाकायचं आहे आणि अगदी इझिली तुम्ही जेवढं काही घाण असेल याखाली तेवढी जी घाण आहे अगदी इझिली सर्व जी घाण आहे बघा, रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. सर्व जी घाण आहे अशा पद्धतीने आपण काढू शकतो कमी मेहनतीमध्ये. आणि यासाठी आपल्याला आपला जो आहे म्हणजे टिपवाय किंवा काही जे असेल तुमच्याकडे छोट्या स्पेसचं कॉट वगैरे, तो सुद्धा एका जागेवरून दुसरीकडे हलवण्याची उचलण्याची सुद्धा गरज नाही आहे. एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. तुमच्याही घरामध्ये जर असा कमी स्पेस वाला जो कमी छोट्या साईजचा जर असेल काही, तर त्याची क्लिनिंग तुम्ही या पद्धतीने करू शकतात. त्यानंतरची बघा अजून महत्त्वाची एक टिप्स शेअर करते. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कंगवा, जो की सर्वांच्याच घरामध्ये असतो. तुम्ही एखादा जुना कंगवा घ्या किंवा वापरण्यात आलेला कंगवा घेतला तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला एक जुना सॉक्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कंगव्याला सॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि बघा याचा वापरही खूप सोपा आहे, यामुळे आपलं कामही खूप जास्त सोपं होणार आहे. आणि त्यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे हार्पिक, जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं. अशा पद्धतीने वरतून कंगव्यावरती आणि सॉक्सवरती बघा ज्या ठिकाणी आहे त्यावरती आपल्याला हे हार्पिक अशा पद्धतीने टाकायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल.
तर बघा अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये काही अशा छोट्या छोट्या कोपरे असतात की ज्यामध्ये खूप जास्त घाण साचलेली असते, जी की क्लीन करण्यासाठी आपण कितीही फरशी पुसली तरीही ती घाण काही निघत नाही. तर बघा शक्यतो आपल्या घरामध्ये जो उंबरठा असतो किंवा अशा कमी जागेमध्ये ज्या ठिकाणी आपला हात पोहोचत नाही त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या पद्धतीची क्लिनिंग करू शकतात आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे. जेवढी काही घाण होती बघा, जी की आपण कितीही पोछा मारून जर पुसलं तरीही ते अजिबात निघल्या जात नव्हतं. तर या ठिकाणची जी क्लिनिंग आहे तुम्ही या पद्धतीने करू शकतात आणि बघा पाण्याचा एक थेंबही आपल्याला वापरण्याची गरज पडली नाही आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. सर्व जी घाण आहे ती या ठिकाणी सॉक्सला लागलेली आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे बांगडीसाठी. तर बघा आपल्याला घ्यायची आहे एक बांगडी आणि या बांगडीमुळे आपण अजून एक क्लिनिंगचं जे काम आहे ते सोपं करणार आहोत. त्यासाठी बघा आपल्याला घ्यायचं आहे एक जुना सॉक्स घेऊ शकतात किंवा एखादा कपडा, रुमाल काही जे असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरलं तरीही चालेल आणि शक्यतो बांगडी जी आहे ती मेटलची वापरा. माझ्याकडे नव्हती म्हणून मी या ठिकाणी काचेची बांगडी यूज करत आहे. आता याचा वापर कुठे करायचा तर बघा आपल्या सर्वांकडे फ्रीज हे असतं आणि फ्रीजचा जो दरवाजा असतो त्याला हे रबर लावलेलं असतं आणि तुम्ही ऑब्झर्व करा तुमचा जर तो दरवाजा जर फ्रीजचा जो रबर आहे ते जर ओपन केलं तर बघा किती सर्व घाण त्यामध्ये असते. त्यामुळे आपलं जे फ्रीज आहे कूलिंगसुद्धा लवकर होत नाही. जर तुमच्याही फ्रीजच्या दरवाजामध्ये जर रबरमध्ये अशी घाण जर साचलेली असेल ती या पद्धतीने तुम्ही नक्की क्लीन करू शकता आणि बघा जी बांगडी आहे ती अगदी छोट्या साईजची असल्यामुळे इझिली त्यात रबरमध्ये अशा पद्धतीने आपण व्यवस्थित फिरवू शकतो आणि सर्व जे रबर आहे ते अशा पद्धतीने स्वच्छ करू शकतो. आता जे रबर आहे त्या ठिकाणी बघा खूप कमी स्पेस असतो जे की आपल्याला आणि बघा यामुळे तुमचा जो फ्रीजचा दरवाजा आहे तोही व्यवस्थित लागेल. फ्रीजसुद्धा लवकर कूलिंग होईल आणि त्यामुळे लाईट बिलसुद्धा खूप जास्त कमी येईल. ही ट्रिकसुद्धा खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. कमी मेहनतीमध्ये आपलं जे फ्रीज आहे ज्याची जी विंडो आहे ती अशा पद्धतीने तुम्ही स्वच्छ करू शकतात. तर बघा या ठिकाणी आता पुढली जी ट्रिक आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. अशा पद्धतीने आपण दिवाळी दसरा आला की भांडेसुद्धा क्लीन करत असतो. त्यापैकी आपल्या घरामध्ये ॲल्युमिनियमचे जर तुमच्याकडे डब्बे असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी आज आपण अगदी सोपी पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. घासणीचा वापर आपण अजिबात करणार नाही आहे. घासणीचा वापर केल्यानंतर एकतर ह्या डब्यांना अशा रॅशेस पडतात किंवा खराब देखील होतं. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता जे काही ॲल्युमिनियमचे डब्बे तुमच्याकडे असतील त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पिठाच्या मदतीने व्यवस्थित बघा अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे. मी तुम्हाला आतला जो भाग आहे तेवढा भाग सुरुवातीला स्वच्छ करून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला याचा रिझल्ट व्यवस्थित समजेल. त्यानंतर आता हे व्यवस्थित याला स्वच्छ पाण्याने मी धुवून घेत आहे आणि रिझल्ट त्यानंतर तुम्ही बघू शकतात. आतील जो भाग आहे बघा किती स्वच्छ झालेला आहे. कडेचाच भागसुद्धा तुम्ही बघू शकतात. कुठल्याही प्रकारचा घासणीचा वापर न करता आपली जी ॲल्युमिनियमची भांडी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.